नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या कानावर नेहमी ऐकायला येतात, की ड्रग इन्स्पेक्टरचे इन्स्पेक्शन झालेलं आहे मेडिकल रिटेल शॉपवरती किंवा होलसेल शॉपवरती. काय झालेलं आहे, धास्ती भरलेली असते फार्मासिस्ट लोकांना, की ड्रग इन्स्पेक्टरचं इन्स्पेक्शन जे आहे ते आपल्या मेडिकल शॉपवरती कधी येऊ शकतो. आपल्या एरियामध्ये ड्रग इन्स्पेक्टर आल्याच्या नंतर लिटरली भरपूर असे फार्मासिस्ट आपले आहेत, की ते मेडिकल शॉप बंद ठेवतात. एवढी सारी धास्ती बसलेली असते. बऱ्याच वेळेस आपल्या मेडिकलमध्ये काही इल्लीगल गोष्टी असतात, ज्या अकॉर्डिंग टू डी-एन-सी नुसार नसतात. ओके. किंवा बऱ्याच वेळेस जे शेड्यूल्स आहेत त्या शेड्यूलनुसार त्या मेडिसिन्स आपण मेंटेन केलेल्या नसतात. त्याच्यामुळं आपल्याला धास्ती भरलेली असते, की ड्रग इन्स्पेक्टर येऊन माझं चेकिंग करेल आणि चेकिंग केल्याच्या नंतर माझं लायसन काही महिन्यांसाठी, काही दिवसासाठी सस्पेंड करेल किंवा माझ्यावर कारवाई करेल. ओके. अशा पद्धतीची धास्ती आपल्यामध्ये भरलेली असते. ओके. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का, की फार्मासिस्ट जे आहेत ते सोडून मेडिसिन कुणाकडे अवेलेबल असतात? तर डॉक्टरांकडे अवेलेबल असतात. मग ड्रग इन्स्पेक्टर मेडिसिन आणि डी-एन-सी आणि इसेन्शियल कमोडिटी ॲक्टला फॉलो करत असतात, त्याचं अंमलबजावणी करत असतात. मग डॉक्टरांची तपासणी का होत नाहीये? डॉक्टरांकडे भरपूर अशा मेडिसिन्स अवेलेबल असतात. सर्रास डॉक्टर त्यांच्या म्हणजे होलसेलकडून डायरेक्टली मेडिसिन मागवतात हे तुम्हाला माहिती आहे. पण डॉक्टरांची त्या ठिकाणी त्यांना ठेवायचा अधिकार आहे. नो डाउट. अकॉर्डिंग टू द शेड्यूल के नुसार ते मेडिसिन ठेवू शकतात. पण त्यांची पण तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. त्यांची पण तपासणी होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मेडिसिनचा चुकीचा वापर होत आहे का नाही किंवा मेडिसिन्स ज्या दिलेल्या आहेत किंवा जो स्टॉक त्यांच्याकडे उपलब्ध आहे, त्याचा रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेला आहे का नाही, याची सुद्धा तपासणी गरजेची आहे. त्याच अनुषंगानं खूप एक चांगलं पाऊल अ, एक एफ-डी-ए महाराष्ट्र यांनी उचललेलं आहे. खरंच अ, चांगलं असं पाऊल असं म्हणावं लागेल. त्या संदर्भातच या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं. तुम्ही काही इमेजेस माझ्यासोबत बघत असाल, एम-टी-पी किट. ठीक आहे. तर एम-टी-पी किट मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किट ही इल्लीगल किट समजले जाते, जर ही फार्मसिस्टकडे उपलब्ध असेल तर. जर गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला अटॅच डॉक्टर असेल, फार्मसिस्ट त्यांच्यासोबत काम करत असतील तर ते ठेवू शकतात. पण डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही एम-टी-पी किट तुमच्या डायरेक्ट मेडिकल स्टोअरवर उपलब्ध करून तुम्ही इल्लीगल तो गर्भ पाडण्यासाठी जर त्याचा वापर करत असाल तर ती गोष्ट पूर्णपणे काय आहे, इल्लीगल आहे. डी-एन-सी नुसार पण इल्लीगल आहे आणि इसेन्शियल कमोडिटीनुसार आणि परत तुमच्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी नुसार सुद्धा इल्लीगल आहे. पण याच किट डॉक्टर लोकांकडे उपलब्ध असतात. डॉक्टर लोकांना परमिशन आहे, की काही ठराविक वीक पर्यंत ते टर्मिनेशन करू शकता. सिंगल डॉक्टरच्या त्यांच्या स्वतःच्या ओपिनियननं आवश्यकता असेल. पण काही इल्लीगल केस पण होऊ शकतात. ओके. म्हणजे बियॉन्ड काही वीक गेल्याच्या नंतर सुद्धा डॉक्टर लोक काय करू शकतात, ह्या किटचा वापर करू शकतात कारण त्यांच्याकडे ती उपलब्ध आहे. मग याचं चेकिंग होतंय का नाही? ते चेक कोण करायला पाहिजे? त्यांच्याकडे किती किटचा साठा अवेलेबल आहे, किती किटचा नाहीये, ते रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलंय का नाही? तर आता डॉक्टरची सुद्धा काय होणार आहे, इथून पुढं तपासणी होणार आहे. ते काय पत्र व्हायरल होत आहे, लेटर होत आहे, त्या संदर्भात पण आपण काय करणार आहोत, बातचीत करणार आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये. ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन असतं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये काय केलं जातं, ते यूज केलं जातं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन करत असतं ते युटेरसचं. कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळे इझी बर्थ जो आहे तो होत असतो. पण बऱ्याच वेळेस त्याचा इल्लीगल वापर करताना पण दिसतं किंवा टर्मिनेशनसाठी पण खूप साऱ्या डॉक्टर लोकांनी पाठीमागे केसेस झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. इल्लीगल त्याचा असा वापर केलाय. तर त्यावेळेस पण डॉक्टर लोकांकडे असणाऱ्या मेडिसिन्सची तपासणी होणं
अत्यंत गरजेचं आहे. ड्रग इन्स्पेक्टरनी त्या ठिकाणी जाऊन ते चेक केलं पाहिजे आणि रेकॉर्ड मेंटेन आहे का नाही त्यांचं सुद्धा ते पण गरजेचं आहे. कारण की फार्मासिस्टवरती एवढं प्रेशर असतं काम करत असताना, की त्या ठिकाणी आमचं रेकॉर्ड सर्व चेक केलं जातं. ओके, आमचं लायसन्स सस्पेंड केलं जातात. पण डॉक्टरांचं काय? त्यांच्याकडे जर साठा उपलब्ध असेल आणि तो जर इल्लीगल होत असेल, तर त्या ठिकाणी रास्त अशी कारवाई होणं गरजेचं आहे. नागरिकांना चांगल्या आणि क्वालिटी आणि लॉ नुसारच सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस ड्रग इन्स्पेक्टर डायरेक्टली येतात तुमच्या रिटेल शॉपवरती. रिटेल शॉपवरती येतात आणि आल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला मागतात, "बाबा आयुर्वेद, जॉइंटेक्स वगैरे अशा पद्धतीचे आहे का मेडिसिन?" आणि जर हे तुम्ही जर ठेवलेलं असेल, ते तर तुमच्यावरती तात्काळ कारवाई केली जाते. कारण की ह्याच्यामध्ये स्टेरॉइड्सचं भरपूर असं प्रमाण आहे. ते इल्लीगल आहे पूर्णपणे ठेवणं. ओके, नाव जरी आयुर्वेद असलं, तरी याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काय, कोणी कुठं केलं, पूर्णपणे स्टेरॉइड ह्याच्यामध्ये आहे. हे पण ठेवल्याच्या नंतर आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये कारवाई होते तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळं ते पूर्णपणे आपल्याला काय करायचंय, अव्हॉइड करायचंय. आपल्याला त्या गोष्टी ठेवायच्या नाहीयेत. जरी त्याच्यात आयुर्वेद लिहिलेलं असलं, तरी त्याचं खूप साऱ्या सॅम्पलच्या टेस्टिंग झालेल्या आहेत आणि ते पूर्णपणे इल्लीगल आहे फार्मासिस्टनं शॉपवरती ठेवणं. त्याच्यानंतर तुमचं व्हायग्रा ज्या मेडिसिन्स आहेत, ठीक आहे. ॲक्चुअली हायपरटेन्शनसाठी अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून त्याचा सुरुवातीला वापर होता. पण नंतर त्याचा अ, वेगळ्या गोष्टीसाठी म्हणजेच पिनाईल इरेक्शनसाठी त्याचा वापर प्रचंड प्रमाणात करण्यात येतो. तर व्हायग्रा जे मेडिसिन आहे ते जे डॉक्टर त्या पद्धतीची ट्रीटमेंट करत आहेत, त्यांच्याकडेच ती उपलब्ध असायला हवी किंवा ते काउंटर जे अटॅच असेल त्यांनी आणि त्याचा रेकॉर्ड त्यांनी काय करणं गरजेचं आहे, मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. प्रिस्क्रिप्शनचे झेरॉक्स वगैरे सगळं काही मेंटेन ठेवणं नियमानं गरजेचं आहे. सेपरेट फाईल करून ठेवणं गरजेचं आहे. पण बरेचसे फार्मासिस्ट इल्लीगल पद्धतीने काय करतात, ह्या छुपासाठा करून ह्या मेडिसिनची काय केले जाते, बढत्या दरानं पण विक्री केली जाते, ह्या किटची विक्री केली जाते. तर ते कायद्यानुसार नाहीये, इल्लीगल नाहीये. पण हेच गोष्टी जर डॉक्टरकडे उपलब्ध असतील, तर त्यांचं चेकिंग किंवा त्यांचं इन्स्पेक्शन करणं पण गरजेचं आहे. तसं कोणी इन्स्पेक्शन जे खूप कमी प्रमाणात किंवा होतच नाहीये, त्यांचं इन्स्पेक्शन पण आता शेड्यूल के नुसार आता एक पत्र काही दिवसापूर्वीच एक व्हायरल झालं होतं. ठीक आहे. तिथे पत्र या ठिकाणी आहे. ते मी तुम्हाला सांगतोय, की नेमकं काय पत्र आहे, ते काय गोष्टी त्या ठिकाणी व्हायरल आहे बघा. या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कमिशनरेटचं पत्र व्हायरल झालेलं आहे. औषध व औषध प्रशासन कायदा 1940 अंतर्गत खाजगी डॉक्टरांच्या अनुसूची केच्या पूर्ततेनुसार अनुषंगाने तपासण्या करण्याबाबत. शेड्यूल के जो आहे आपला, ते शेड्यूल के मध्ये काय सांगण्यात आलंय, की मेडिसिनल पर्पज साठी मेडिसिन मला स्टोअर करता येणार नाहीत. आपल्याकडे जे असतात रिटेल शॉपमध्ये त्या मेडिसिनल पर्पजसाठी असतात. तर शेड्यूल के नुसार त्या नाहीयेत. क्युनिन आणि अँटी मलेरियल शेड्यूल के नुसार येतात. गव्हर्नमेंटला सप्लाय होणारे खाजगी डॉक्टर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे आहेत, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर त्यांच्याकडे असणारे ड्रग्स हे सगळे शेड्यूल के मध्ये येतात. शेड्यूल केचं तुम्ही अंमलबजावणी करत आहात का? तुमच्याकडे शेड्यूल के नुसार मेडिसिन ठेवण्याचा अधिकार मिळालेला आहे. पण त्याचा रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे का? हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. त्या संदर्भानेच हे सर्व विभागीय आयुक्त, सह-आयुक्त, औषध निरीक्षक यांना कळविण्यात येत आहे, की या निवेदनात असे निदर्शनास आलेले आहे, की खाजगी डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणात औषध साठा करून विक्री करत असल्याचे व औषध प्रशासन नियम 1945 च्या अनुसूची के, ओके, रूल्सच्या के चा सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे वर्षानुवर्ष उल्लंघन होते. काही डॉक्टर स्वतःकडच्या मेडिसिन विक्री करतात, असं सुद्धा निदर्शनास आले किंवा काही ठिकाणी इल्लीगल पण वापर प्रचंड प्रमाणात होतोय त्या मेडिसिनचा. हे पण निदर्शनास आले. तरी त्यांनी सांगितले, की 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान शेड्यूल के चे उल्लंघन होत असल्याची शक्यता आहे. अशा खाजगी डॉक्टरांकडे तपासणी मोहीम करायची आहे. कोणी करायची आहे? ड्रग इन्स्पेक्टरनं करायची. या कालावधीत प्रति औषध निरीक्षक किमान 10 डॉक्टराकडे. प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टरनं किमान 10 डॉक्टराकडे जाऊन तपासणी करावी. ते त्यांचं सगळं चेक करावं, रेकॉर्ड बघावं, ते रेकॉर्ड मेंटेन केले की नाही ते चेक करावं. सदर तपासण्याबाबतचा अहवाल जो आहे तो पुढं मग ते डिपार्टमेंटला, हे ऍक्च्युअली डिपार्टमेंटल पत्र आहे.
पण खूप चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीनं त्यांच्यावर पण बंधनं येणं गरजेचे आहेत. कारण की मेडिसिनचा त्या ठिकाणी साठा आहे. मेडिसिनचा साठा आहे म्हणजे रेग्युलेशनच्या खाली येतात तुम्ही, डी-एन-सी ॲक्टच्या 1945 शेड्यूल केच्या. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जर फार्मासिस्ट मेंटेन करत आहे, ज्या फाईल मेंटेन करत आहेत, शेड्यूल H1चं जे काही मेंटेन होत आहे, ऑक्झिटोसिनचे तुमच्याकडे इंजेक्शन असतील, एमटीपी किट असतील, इतर नार्कोटिक्स ड्रग्समध्ये खूप प्रमाण आहे. नार्कोटिक्स ड्रग्स तुम्हाला ठेवायचे आहेत स्वतःकडे काही पर्सनल इमर्जन्सी यूजसाठी, तर त्याचा रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन करायचा आहे डॉक्टर लोकांना. तर डॉक्टर लोकांनी हे रेकॉर्ड मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कधीही तुमची डॉक्टर लोकांची तपासणी होऊ शकते, जशी फार्मासिस्टची होते. फार्मासिस्टला नेहमी धास्ती पडलेली असते की आपली चेकिंग होते, डॉक्टरकडे मेडिसिन असून सुद्धा त्यांची होत नाही, पण आता त्यांची सुद्धा तपासणी होणार आहे. तर त्यांनी सुद्धा आता सगळं काही रेकॉर्ड मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर लोकांना. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि डॉक्टर लोकांनी पण प्रिस्क्रिप्शन, फाईल, सगळं काही रेकॉर्ड, मेडिसिन ज्या काही तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचा इल्लीगल वापर तुम्ही करत नाहीयेत अशा अनुषंगाने म्हणजे करूच नका बिलकुल. आणि अशा पद्धतीने रेकॉर्ड तुमच्याकडे मेंटेन ठेवा. कधीही फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर तुमच्याकडे येऊन त्याची तपासणी करू शकतात. शासनाने तसे निर्देश दिलेले आहेत. तसं पुढे कामकाज भविष्यात होणार आहे. त्याच्यामुळे मेडिसिनचा रॅशनल यूज करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की समाजासाठी, लोकांसाठी, नागरिकांसाठी, देशांसाठी आपल्याला चांगलं काम करायचं आहे. हा उद्देश प्रत्येकाच्या मनामनात असावा. इल्लीगल काम आपल्याला बिलकुल करायचं नाहीये. कारण की त्यानं आपण समाजाला, देशाला, आपल्या लोकांना धोका देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी रॅशनल काम करायचे हेच ध्येय समोर ठेवावं आणि मेडिसिनचा योग्य असा वापर कायद्यानुसार करावा. हीच सर्वांना कळकळीची विनंती आहे. फार्मासिस्ट आणि डॉक्टर सर्वांना या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.